नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार या दिवशी. तर चला शेतकरी मित्रांनो, घेऊया सविस्तर माहिती जाणून. त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भारतीय शेतकरी वर्गाच्या आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना राबवत आहे. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन प्रमुख योजना आहेत. या दोन्ही योजनेच्या हप्त्याची एकत्रित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यामुळे शेतकरी समाजात आनंदाची लाट पसरलेली आहे. या दोन योजनेमधून शेतकऱ्यांना एकाच वेळी 4,000ची आर्थिक मदत मिळणार आहे. आता असेही समोर आलेले आहे. दैनंदिन खर्चात मोठा आधार मिळत आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी खर्चासाठी थेट आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000ची रक्कम थेट त्यांच्या मदतीने दिली जाते. तर शेतकरी मित्रांनो, ही जी 3 समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. प्रत्येक हप्त्याचा 2,000ची रक्कम असते. तर आता जी 4 महिन्याच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी पद्धतीद्वारे जमा केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम लाभार्थ्यांकडे स्वतःच्या नावाचे शेतीजमीन असणे अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त लाभार्थी कुटुंब आयकर भरणे नसावे हा महत्त्वाचा निकष आहे. माजी किंवा सध्याचे मंत्री, खासदार, आमदार, महापौर तसेच जिल्हा परिषदचे अध्यक्ष या योजनेसाठी पात्र नाहीत. व्यावसायिक क्षेत्रात कार्य करत असलेले डॉक्टर, वकील, इंजिनियर तर आता शेतकरी मित्रांनो यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.